शस्त्र पुण्य ना सोयेची, शस्त्र पाप ना सोये, इष्टता अनिष्टता ही त्यास हेतूनेच ये. म्हणजे शस्त्राला स्वतःच असं काही नाही आहे, पण ते शस्त्र, त्या शस्त्रामागे जो हेतू असतो तो महत्त्वाचा आहे. म्हणूनच शस्त्राला जर योग्य शास्त्राचा आधार नसेल तर काय होतं, ह्याने आज असंख्य आव्हानं आपल्यासमोर उभी केलेली आहेत. त्या बातम्यातून मी अजूनही बाहेर आलेली नाही आहे. म्हणूनच शस्त्राला जर योग्य शास्त्राचा आधार नसेल तर तो आतंक ठरतो आणि ते शस्त्र धारण करणारा आतंकवादी, आणि त्या शस्त्राला जर योग्य शास्त्राचा आधार असेल तर तो स्वातंत्र्य सैनिक ठरतो, तो पूज्य वीर ठरतो, स्वर्गलोकाला प्राप्त करणारा. आणि त्याचा लढा हा सुवर्णाक्षरात इतिहासात नोंदवला जातो. तो पुण्यपुरुष ठरतो, श्रीरामासारखा, श्रीकृष्णासारखा, पुरुषोत्तम अर्जुनासारखा. आणि हा भेद सांगणारी आपली संस्कृती आहे. म्हणूनच आज आपल्याला आपल्या शास्त्रांचा, आपल्या क्षात्रधर्माचा, ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं, याच्याविषयी वाचन करणं हे अत्यंत गरजेचं आहे.